नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सरळ सेवेच्या उद्दिष्टाने आपण राज्यघटना किंवा राज्यशास्त्र या विषयाचे आपण सिरीज जी ती सुरू केलेली आहे. त्यामध्ये विविध स्वरूपाच्या असणाऱ्या मुद्द्यांवरती आपण तपशीलवार चर्चा करत आहोत. मागील मुद्द्यामध्ये आपण जर बघितलं गेलं तर कलम 19 ते कलम 22 पर्यंतच्या असणाऱ्या स्वातंत्र्याच्या अधिकाराबाबत चर्चा केली. आज आपण त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर पुढचा मुद्दा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे अर्थातच शोषणाविरुद्धचे असणारे जे काही अधिकार आहे या अधिकाराबाबत चर्चा करणार आहोत. मित्रांनो, शोषणाविरुद्धच्या अधिकारांच्या बाबतची तरतुदीचा विचार जर केला तर अर्थातच एक प्रकारे व्यक्ती अथवा व्यक्ती केंद्रित असणाऱ्या संस्थेला समाजकंटकाच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या असणाऱ्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि अशा अडचणींना सामोरं जात असताना त्या व्यक्तीचे अधिकार जे हे अधिकार कुठेतरी खंडित झाले किंवा संपुष्टात आले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मग अशा अधिकारांना पुन्हा पुनर्स्थापित करणं किंवा सुस्थितीमध्ये आणणं हा या पाठीमागचा मूळ उद्देश आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागताना आपल्याला दिसतो. मित्रांनो, अशा स्थितीमध्ये जर बघितलं गेलं तर आपल्याला शोषणाविरुद्धचे अधिकार जे या अधिकारांमध्ये सर्वात पहिला कलम जो आहे 23च्या माध्यमातून लक्षात घेता येऊ शकतो. कलम 23ने एक्झॅक्टली काय सांगितलं आहे? कलम 23 एक प्रकारे शोषणाविरुद्धचे अधिकार स्पष्ट करतो. त्यानुसार कलम 23 क्लॉजेस 1 माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी प्रथा ज्या त्यांना प्रतिबंधित करत असतं. अपव्यापार आणि वेठबिगारी हे दोन वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अर्थातच इथे जर बघितलं गेलं तर मानवी तस्करी करणं, मानवी तस्करी जी आहे ही तस्करी मुख्यत्वे करून या आपल्याला अपव्यापार संकल्पनेमध्ये पाहायला मिळते. मग या मानवी तस्करीमध्ये प्रामुख्याने कोण कोण येते? अर्थात जर बघितलं गेलं तर लहान बालके असतील किंवा मुली असतील, कुमारवयीन मुली किंवा इतर महिला यांची तस्करी किंवा अपव्यापार आहे. अर्थात गुलाम म्हणूनही केलेला अपव्यापार असेल किंवा वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या कामासाठी त्या ठिकाणी पाठवलेले असणाऱ्या मुली किंवा त्या ठिकाणी अलीकडच्याच काळामध्ये जर बघितले गेले तर ऑर्गन तस्करी आहेत, ज्या माध्यमातून त्या ठिकाणी विविध स्वरूपांचे बालके असतील, मुली असतील, महिला असतील, पुरुष असतील यांना त्या ठिकाणी किडनॅप केलं जात आहे. त्यांच्या असणाऱ्या बॉडी स्ट्रक्चरमधले जे काही ऑर्गन्स असतील ते ऑर्गन काढून मोठ्या किमतीमध्ये ते बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये विकण्याचं काम केलं जातं आपल्याला दिसतं. या कारणास्तव जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीचा जो अपव्यापार केला जातो, जो व्यापार केला जातो, हा व्यापार प्रतिबंधित करणारी जी व्यवस्था कुठे असेल तर ती कलम 23च्या माध्यमातून क्लॉजेस 1 ने आपल्याला सांगितली. म्हणून इथे मुद्दा येतो तो म्हणजे काय तर माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी. तर वेठबिगारी ही संकल्पना थोडीशी वेगळी आहे, स्वतंत्र आहे. वेठबिगारी या शब्दाचा अर्थ असा आहे की मानवाच्या शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडून कष्ट करून घेणे. या प्रक्रियेला जर बघितलं गेलं तर वेठबिगारी असं म्हणतात. म्हणजे अर्थातच त्याच्या आरोग्याची किंवा शरीराच्या घटकांची काळजी न घेता त्याला केवळ 2 वेळेस अन्न प्राप्त होईल एवढंच त्या ठिकाणी व्यवस्था करून देणं आणि उर्वरित अशा व्यक्तींना जे सांगेल ते काम करायला लावणं, या व्यवस्थेला किंवा या प्रक्रियेला जर बघितलं गेलं तर वेठबिगारी प्रक्रिया असं म्हटलं जातं. आणि या वेठबिगारी प्रक्रियेमुळे जर पाहिलं तर व्यक्तीचे असणारे अधिकार देखील खंडित होतात. तो एक प्रकारे शोषणच आहे. मग अशा शोषणाविरुद्धचा असणारा अधिकार आहे जो कलम 23च्या माध्यमातून विकसित केला किंवा कलम 23च्या माध्यमातून आपल्याला प्रतिपादित केलेला दिसतो. मग अशा पद्धतीचे हे जे काही शोषण आहे याला प्रतिबंधित करणारी व्यवस्था फार महत्वपूर्ण ठरताना दिसते. मग अशा पद्धतीचं प्रतिबंधात्मक स्वरूपाची असणारी व्यवस्था ही आपल्याला कलम 23च्याच अंतर्गत निश्चित केलेली आपल्याला दिसते. मग पुढचा मुद्दा जो आहे अर्थात तो आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो तो म्हणजे काय, सक्तीचं काम करायला लावणं. मग आता सक्तीचं काम म्हणजे अर्थातच काय, म्हणजे इच्छा नसताना, एखाद्या व्यक्तीची इच्छा नसतानाही त्याला त्याच्या शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन एखादं कृती करायला लावणं किंवा एखादं काम करण्यासाठी लावणं, या प्रक्रियेला सक्तीचं काम आहे. गुलाम पद्धतीने त्याच्याकडून ते कामच आहे ते करून घेणं ही सक्तीच्या कामांच्या संकल्पनेमध्ये आपल्याला येताना दिसतं. अर्थात शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन त्याच्या काम करण्यासाठी त्याच्यावरती जबरदस्ती करणं.
दुसरं अनैच्छिक स्वरूपाचं असणारं दास्यत्व आहे. अर्थात जर बघितलं गेलं तर इच्छा नसतानाही त्याला एक प्रकारे गुलाम म्हणून किंवा दास म्हणून त्या ठिकाणी ठेवणं किंवा त्याच्याकडनं तशा पद्धतीची कृती करून घेणं हे अनैच्छिक दासत्व आपल्याला इथे पाहायला मिळताना दिसतं. पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर विशिष्ट मालकासाठी काम करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय अन्यत्र कुठेही नोकरी न स्वीकारणं म्हणजे अर्थात दास्यत्व हे त्याचं उदाहरण आपल्याला लक्षात घेता येतं. मग कलम 23 क्लॉजेस 2 अंतर्गत जर पाहिलं तर इथे राज्य संस्था जी ही सार्वजनिक प्रयोजनार्थ अनिवार्य सेवा लादू शकते. उदाहरणार्थ लष्करी सेवा. जेव्हा जेव्हा एक गरज भासेल अशा स्थितीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था करता किंवा सार्वजनिक विकासाकरता किंवा सार्वजनिक हिताकरता या ठिकाणी राज्य संस्था जी ती लष्करी सेवा असेल किंवा सार्वजनिक स्वरूपाच्या असणाऱ्या सुविधा असतील या सुविधा प्राप्त करून देण्याचं काम करेल. किंवा तशी व्यवस्था जी ती व्यवस्था या ठिकाणी करताना आपल्याला दिसते. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हे लक्षात घेता येऊ शकतं की एक प्रकारे शोषणाविरुद्धचा अधिकार तर दिला आहे. या अधिकाराच्या अन्वये व्यक्तीचे स्वातंत्र्य जरी निश्चित केलेले असले तरी अशा व्यक्तींना सुरक्षितता प्रदान करण्याचं उत्तरदायित्व देखील केले. उत्तरदायित्व कुठे केले? सार्वजनिक प्रयोजनार्थ शब्दप्रयोग आहेत. म्हणजे अर्थात राज्य संस्था आहे. राज्य संस्थेच्या डेफिनेशन मध्ये काय येतं किंवा राज्य संस्था म्हणजे नेमकं काय याचं विश्लेषण जर केलं तर आपल्याला माहिती आहे की राज्य संस्था या संकल्पनेमध्ये. मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या राज्य संस्था या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर आपल्याला 4 भाग जे ते प्रतिपादित होताना दिसतात आहे. सर्वात पहिला अर्थात संघ शासन येतं. दुसरं राज्य शासन येतं. तिसरं स्थानिक स्वराज्य संस्था येतं. संस्था आणि चौथा जो भाग येतो तो म्हणजे इतर महामंडळे. हे एकंदरीतच जर पाहिले तर 4 भाग आपल्याला लक्षात घेता येतात. त्यांना एकत्रितरित्या राज्य संस्था असं म्हटलं आता दिसतं. मग संघ शासन जे आहे त्याचे 2 भागामध्ये विभाजन होत आहे. नंबर 1 जर पाहिलं तर एक आहे ते म्हणजे कायदे मंडळ आणि दुसरं येतं ते म्हणजे कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ बेसिकली 2 भागामध्ये त्याचं विभाजन आहे ते आपल्याला पाहायला मिळताना दिसतं. पहिला भाग जो आहे अर्थात त्यामध्ये राज्यसभा येईल आणि दुसरं येतं ते म्हणजे लोकसभा. हा संसदेचा पार्ट आहे. संसद महत्वपूर्ण ठरते इथे की ज्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी जर पाहिलं तर कायदे मंडळाची व्यवस्था तयार होताना दिसते. कार्यकारी मंडळामध्ये जर पाहिलं तर मुख्यत्वे करून सर्वोच्च स्थानावरती राष्ट्रपती येतात. इकडे उपराष्ट्रपती येतात. पंतप्रधान येतात. त्यानंतर त्याचं मंत्री मंडळ येताना आपल्याला दिसतं आणि या सर्व घटकांना घटनात्मक सल्ला देणारा महान न्यायवादी येतो. त्यानंतर राज्य शासनाचा विषय. राज्य शासन पण बेसिकली 2 पार्ट मध्ये अर्थात परत कायदे मंडळ आणि दुसरीकडे कार्यकारी मंडळ. कायदे मंडळ पुन्हा 2 पार्ट्स मध्ये चाललं जातं आपलं. पहिलं जे आहे ते म्हणजे काय विधान परिषद आणि दुसरं येतं ते म्हणजे विधानसभा. अर्थात का तर हे यांच्या माध्यमातून कायदे तयार केले जाताना आपल्याला दिसतात. आणि कार्यकारी मंडळाचा विचार केला तर सर्वोच्च स्थानावरती ऑलमोस्ट त्या ठिकाणी राज्यपाल येतात. दुसरे त्या ठिकाणी जर पाहिलं तर मुख्यमंत्री येतात. तिसरं त्यांचं मंत्रिमंडळ येतं
आणि चौथं अर्थात या सर्वांना घटनात्मक सल्ला देणारा महाधिवक्ता। यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, पुन्हा दोन भागामध्ये त्याचं विभाजन होतंय। एक येते ते म्हणजे ग्रामीण आणि दुसरं येते ते म्हणजे शहरी। ग्रामीण भाग तीन भागामध्ये विभाजित होतोय। सर्वात वरिष्ठ स्थानावरती येते ते म्हणजे जिल्हा परिषद, दुसरं येते पंचायत समिती आणि तिसरं येते ते म्हणजे ग्रामपंचायत। शहरी भाग पण तीन भागामध्ये अशाच पद्धतीने विभाजित होताना आपल्याला दिसतंय। पहिला प्रारंभिक तत्वावरती महानगरपालिका येत आहे, दुसरं नगरपालिका येत आहे आणि तिसरं नगर परिषद येत आहे आणि शेवटी जे येते इतर महामंडळे। इतर महामंडळे अर्थातच जिथे सार्वजनिक स्वरूपाचे असणारे संस्था आहेत, ज्यामध्ये 50% अधिक सरकारची भागीदारी आहे, सरकार भागीदार आहे, त्या संस्था ज्या आहेत त्या संस्था आपल्याला कुठे पाहायला मिळतात? अल्टिमेटली यामध्ये पाहायला मिळतात। मग मुद्दा येतो आपला तो कुठला? राज्य संस्था। पण राज्य संस्था इतकी मोठी आहेत, या राज्य संस्थेतील एखाद्या घटकाने जरी एखादा कायदा तयार केला आणि त्या कायद्याने त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालंय असं जर दिसलं गेलं, तर अशा स्थितीमध्ये तो कायदा पूर्णपणे रद्द करून टाकण्याचं काम जे ते केलं जाऊ शकतं। हे करण्याचा अधिकार पण आहेत कोणाकडे आहे? सर्वोच्च न्यायालयाकडे। सर्वोच्च न्यायालय त्याबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या ठिकाणी ती संपूर्ण रचना जी त्या रचनेमध्ये बदल करू शकतं। पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर अर्थातच यातला सर्वात महत्वपूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो, तो म्हणजे काय? कलम 23 आहे। कलम 23च्या माध्यमातून जर पाहिलं आपण तर त्या अंतर्गत काही महत्वपूर्ण कायद्यांची एक शृंखला जी ती शृंखला आपल्याला तयार केलेली दिसते। अर्थात या शृंखलेमध्ये जर बघितलं गेलं तर लक्षात घेता येऊ शकतं एकत्रितरित्या या ठिकाणी एक महत्वपूर्ण असणारा भाग आहे, जसं की सर्वात पहिलं त्या अंतर्गत असणारे किमान मजुरी कायदा आहे। हा अर्थात इथे किमान मजुरी कायदा आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो, ज्या माध्यमातून आपल्याला स्वतंत्रपणे एक जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कार्यान्वित करता येऊ शकते। मग या अंतर्गत जर बघितलं गेलं तर इथे सर्वात बेस पार्ट जो तो आपला अभ्यासाचा तयार होतो। या बेस पार्ट मध्ये महत्वपूर्ण भागांचा समावेश होताना आपल्याला दिसतो। तो भाग जर कुठला असेल तर अल्टिमेटली कलम 23च्या माध्यमातून केला जाणारा असणारा भाग आहे। या भागांमध्ये नंबर 1 किमान मजुरी कायदा 1948चा भाग लक्षात घेता येतो। त्यानंतर पुढे जाऊन अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 जो मानवी व्यापार केला जातो, तस्करी केली जाते, याला प्रतिबंधित करण्याचं काम करत आहे। तिसरा जो भाग आहे तो म्हणजे काय? समान पगार कायदा 1976। इथे कोणत्या प्रकारचा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न करता त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला समान कामाबद्दल समान वेतन प्रस्तुत करण्याची व्यवस्था जी ती व्यवस्था आपल्याला या माध्यमातून केलेली दिसते। त्यानंतर पुढे कलम 24 आहेत। कलम 24च्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर 14 वर्षाखालील मुलांना एखाद्या कारखान्यात किंवा खाणीत किंवा अन्य जोखमीच्या किंवा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी लावले जाऊ शकत नाही, अर्थात ते प्रतिबंधित केलेली ही व्यवस्था आहे। या कारणास्तव जर बघितलं गेलं तर बाल कामगार कायदा प्रतिबंधित व नियंत्रित कायदा जो 1986 हा महत्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसतो। खरं तर या प्रत्येक घटकांच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर जो मूळ मुद्दा आपला लक्षात घेता येतो तो म्हणजे कुठला? तर व्यक्तीची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य। व्यक्तीची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य या संकल्पनेच्या अंतर्गत जर पाहिलं तर आणखी एक मुद्दा अर्थात अनैतिक व्यापार प्रतिबंधित कायद्याच्या अंतर्गत केलेली व्यवस्था। मग ती व्यवस्था कुठे आहे? तर अर्थात आपण यापूर्वी जर बघितलं गेलं तर आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं तो मुद्दा कुठला? तर अनैतिक व्यापारांच्या अंतर्गत केलेली व्यवस्था, जसं की वेठबिगारी व्यवस्था आहे किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी जर बघितली गेली तर त्या व्यक्तीच्या असणाऱ्या देवदासी सारखी प्रथा आहेत, या अनैतिक स्वरूपाच्या अनाठायी स्वरूपाच्या प्रथा आहेत, ज्या प्रथांच्या माध्यमातून व्यक्तीच्या असणाऱ्या अधिकारांना सुरक्षित ठेवण्याचं काम जे ते या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं। याच आधारावरती जर पाहिलं तर आपला मुद्दा जो येतो तो म्हणजे काय? तर अपव्यापार आणि वेठबिगारीच प्रतिबंधित। या संकल्पनेत आणखी एक मुद्दा आपल्याला
लक्षात घेता येऊ शकतो तो म्हणजे काय, तर अनैतिक स्वरूपाच्या प्रथा, अनैतिक प्रथा, जसं देवदासी प्रथा आहे, अर्थात देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा जो आहे तो केंद्रासहित विविध स्वरूपाच्या घटक राज्यांनीही केलेला आहे. परंतु प्रश्न असा पडतो की अशा पद्धतीच्या या देवदासी प्रथा आहे याचा उद्गम स्रोत कुठे होता आणि या प्रथेच्या पाठीमागचे मूळ उद्देश काय होते किंवा त्या व्यवस्था ज्या त्या कशा कार्यान्वित केलेल्या होत्या. मित्रांनो, देवदासी प्रथेचा उद्गम स्रोत जर बघितला गेला तर स्पेशली दक्षिण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मुख्यतः कर्नाटक राज्यामध्ये या प्रथेचं सर्वात मोठं प्रस्ताव येथे पाहायला मिळताना आपल्याला दिसत होता. या प्रथेच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर आपल्याला हे लक्षात घेता येऊ शकतं की दक्षिण भारतामध्ये देवदासी प्रथा या शब्दाचा अर्थ विचार केला, या शब्दाचा अर्थाचा विचार केला तर अर्थात देवाचा असणारा दास म्हणजे देवदास. मग अशा देवदासी प्रथेमध्ये मुख्यत्वे करून जर पाहिलं तर मुलींचा समावेश तो सर्वाधिक होता. मुली, असं मानलं जातं की प्राचीन भारतामध्ये अर्थातच इसवी सन 900 शतकापूर्वीच्या असणाऱ्या कार्यकाळात जर पाहिलं तर देवदासी प्रथा ज्या त्या अत्यंत उच्च कोटीला पोहोचलेल्या होत्या. प्राचीन इतिहासामध्ये जर बघितलं गेलं तर शिक्षण व्यवस्थेच्या पद्धती या वेगवेगळ्या होत्या, वेगळ्या स्तरावरती आपल्याला पाहायला मिळताना दिसत होत्या. यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी जर पाहिलं तर गुरुकुल पद्धत होती, मात्र मुलींच्या शिक्षणासाठी अशा कोणत्याही पद्धतीची व्यवस्था नव्हती. मग मुलांच्या शिक्षणामध्ये जर बघितलं गेलं तर अर्थात त्याला वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण आहे, अर्थात सामाजिक शिक्षण असेल, राजकीय स्वरूपाचं शिक्षण असेल, वैज्ञानिक स्वरूपाचं शिक्षण असेल, जिओलॉजिकल शिक्षण असेल किंवा खगोलीय स्वरूपाचं, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण देण्याचं काम या गुरुकुल पद्धतीच्या माध्यमातून केलं जायचं. परंतु त्याचबरोबर मुलींनाही शिक्षणाची व्यवस्था असावी अशी एक परिकल्पना आली, परंतु त्या शिक्षणाच्या व्यवस्थेचं स्वरूप मात्र वेगळं असेल. म्हणजे यामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाककला असेल, नृत्यकला असेल, गायन कला असेल, नाटक कला असेल, त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर इतर संपूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाच्या विविध उत्सवांच्या असणाऱ्या ज्या कला आहेत त्या कलांचं एक प्लॅटफॉर्म जर कुठे तयार केलं होतं तर ते त्या देवदासींच्या असणाऱ्या रूपातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्राचीन भारतामध्ये अशा स्पेशली दक्षिण भारतामध्ये अशा मोठमोठ्या मंदिरांमध्ये जर बघितलं गेलं तर या पद्धतीच्या नृत्यकला किंवा विविध स्वरूपाच्या कलांचं शिक्षण जे ते प्रतिदिन त्या मुलींना दिलं जायचं आणि त्या आधारावरती त्या मुलींचा जीवन विकास करण्याचा प्रयत्न जो तो इथे केला जात असायचा. मात्र काळ बदलला, परिस्थिती बदलली, विचार बदलले. खरं तर याच कलाकृतीचा एक आविष्कार म्हणून अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर जसं की भरतनाट्यम, कुचिपुडी यासारख्या ज्या काही नृत्य कला आहेत, त्याचबरोबर डान्स विथ ड्रामा यासारख्या ज्या कला आहेत त्यांचा उद्गम स्रोत जर कुठे बघितला असेल तर ऑलमोस्ट तो आपल्याला या देवदासी प्रथेतून आलेल्या विविध स्वरूपाच्या शिक्षण पैलूच्या माध्यमातून पाहायला मिळत होता. परंतु काळ बदलतोय, परिस्थिती बदलते, विचार बदलताय, व्यक्ती बदलताय आणि त्यानुसार असणाऱ्या जे काही शिक्षण व्यवस्था आहे, कला व्यवस्था आहे, यामध्ये पण त्या ठिकाणी बदलतं रूप जे ते धारण झालं आणि त्याचा परिपाक म्हणून जर बघितला गेला तर देवदासी म्हणजे देवाच्या असणाऱ्या दास म्हणजे अर्थात देवाला सोडून दिलेल्या मुली, ज्यांनी त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर समाजामध्ये कुठेही वावरायचं नाही किंवा समाजाच्या असणाऱ्या त्या कुटुंब संस्थेत किंवा त्या असणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये हस्तक्षेप करायचं नाही किंवा यायचं नाही. त्या मुलींचं फक्त एवढंच देव आणि देवत्व एवढंच त्यांचं आयुष्य निश्चित केलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या प्रथेचा परिपाक म्हणून जर बघितला गेला तर नंतरच्या काळामध्ये त्यावरती अनाठायी स्वरूपाचं रूप जे ते बदलतं पाहायला मिळतं. त्या बदलत्या रूपामध्ये अशा मुलींवरती किंवा अशा महिलांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केले जात असायचे आणि या अन्याय अत्याचाराचा परिणाम म्हणून अशा मुलींचं जीवन जे ते पूर्णपणे किंवा महिलांचं जीवन जे ते पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ लागलं. या कारणास्तव जर बघितलं गेलं तर अलीकडच्याच काळामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या देवदासी प्रथा प्रतिबंधित कायदा किंवा निर्मूलन कायदा अशा पद्धतीचे अनेक कायदे केंद्र सरकारसमोर राज्य सरकारने पास केले आणि या प्रथा ज्या त्या प्रतिबंधित केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग का प्रतिबंधित? कारण देवदासीच्या अंतर्गत जर पाहिलं तर शारीरिक किंवा मानसिकरित्या विकलांग असलेल्या मुलींना तिथे टाकून दिलं जायचं आणि या कारणास्तव अशा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून अशा मुलींवरती शारीरिक किंवा मानसिकरित्या प्रताडणा किंवा शोषण जे ते मोठ्या प्रमाणात होऊ लागलं
याला कुठेतरी प्रतिबंधित करायचं होतं, म्हणून शोषणाविरुद्धचा अधिकार जो तो आपल्याला सर्वात महत्वपूर्ण ठरताना यामध्ये दिसतो. पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर अर्थातच आपल्याला या विविध स्वरूपाच्या अधिकारांच्या पार्श्वभूमीवरती महत्वपूर्ण असणाऱ्या कायद्यांचा एक पार्ट म्हणून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा किंवा समान पगार प्रतिबंधित कायदा किंवा इतर कलम 24च्या माध्यमातून बाल कामगारांचा मुद्दा जो तो प्रकाश झोतामध्ये आला. आता बाल कामगारांचा मुद्द्यांचा विचार जर केला तर अशा 14 वर्षाखालील जे काही बालके असतील त्यांना कारखान्यात किंवा खाणीत वा अन्य जोखमीच्या धोक्याच्या ठिकाणी जे ते कामावर लावलं जाऊ शकत नाही किंवा काम करण्यासाठी प्रतिबंधित केले. अर्थात बालक आणि युवा यांच्यामधील संक्रमक असणारा म्हणजे 15 ते 18 वयोगटापर्यंतचा असणारा जो गट आहे तो अर्थातच जर बघितला गेला तर त्याला कुमारवयीन असं म्हटलं जाताना आपल्याला दिसतं. बालक, कुमार आणि युवा अशा पद्धतीचे 3 स्तर आहेत. अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर 18 वर्षाखालील जे काही बालके असतील किंवा कुमारवयीन जे मुलं असतील किंवा मुली असतील तर अशा मुला मुलींना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी प्रतिबंधित करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळताना दिसते. मग असे जे काही बालक आहे यांच्यासाठी संबंधित कायद्याद्वारे काय प्रतिबंधित करण्यात आले ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. याच्यामध्ये मुख्यत्वे करून जर बघितलं गेलं तर आपल्याला लक्षात घेता येईल की या कायद्याच्या अन्वये प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर हे लक्षात घेता येऊ शकतं की अशी जी काही बालके असतील अशा बालकांचा एक जो अधिकार आहे तो अधिकार इथे निश्चित करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळताना दिसतं. याच आधारावरती जर बघितलं गेलं तर अशा बालकांचे अधिकार जे ते सुस्थितीमध्ये ठेवण्याकरता जसं की पॉस्को ऍक्ट आहे तो ऍक्ट करण्यात आला, ज्या ऍक्टच्या माध्यमातून विविध स्वरूपाच्या असणाऱ्या तरतुदी त्या तरतुदी बालकांच्या सुरक्षितेच्या बाबत आपल्याला निश्चित झालेल्या दिसतात. याच आधारावरती जर बघितलं गेलं तर समजा एखाद्या बालकाला किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या घटकाला जर समजा याच्या व्यतिरिक्त आणखी काही करायचं असेल म्हणजे अर्थातच जर काम करायचं असेल तर ते जे क्षेत्र आहे ते क्षेत्र पूर्णपणे पालकांच्या विचाराधीन असलं पाहिजे, पालकांच्या जोखमीच्या अधीन असलं पाहिजे. या आधारावरती जर बघितलं गेलं तर जसं की कारखाने असतील तर कारखाने स्वतःच्या व्यवसाय जर असतील आणि स्वतःच्या व्यवसायाच्या अंतर्गत ती कारखान्यांची निर्मिती असेल तर त्या पालकांच्या नियंत्रणाखाली किंवा निर्देशनाखाली अशा बालकांना काम करता येऊ शकतं. किंवा विविध स्वरूपाच्या असणाऱ्या जाहिराती असतील, चित्रपट असतील तर अशा जाहिराती किंवा चित्रपटांमध्ये त्या बालकांना काम करण्याची संधी दिली जाईल. मात्र ती संधी देण्याकरता जर बघितलं गेलं तर त्या पालकांची परमिशन असणं गरजेचं आहे. त्या पालकांच्या परमिशनाच्या अन्वयेच त्या ठिकाणी त्या बालकांना त्या ठिकाणी काम करता येऊ शकतं. तिसरा मुद्दा जर बघितला गेला तर अशा बालकांना जेव्हा चित्रपटात किंवा जाहिरातींमध्ये काम दिलं जाते तर अशा स्थितीमध्ये अनैतिक स्वरूपाचे असणारे कामं जे ते त्यांच्याकडून करून घेतले जाणार नाही किंवा ते पूर्णपणे प्रतिबंधित स्वरूपाचे मानले जातील. अशा स्थितीमध्ये जर पाहिलं तर बालकांचं काम आणि कामाचं क्षेत्र आणि त्याबाबतची सुरक्षितता ती इथे निश्चित केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही निश्चितता जर बघितली गेली तर अर्थातच आपल्याला जो मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार. या शोषणाविरुद्धच्या अधिकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला विकसित करायचं काम केलं, नव्हे तर त्याला पुढे जाऊन त्या ठिकाणी सुरक्षात्मक अधिकार देखील प्रदान करण्याचं काम करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. मित्रांनो, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण या विविध शृंखलेचा विचार करतोय किंवा अभ्यास करतोय आणि अशा अभ्यासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे असणारे व्हिडिओज जे ते आपल्या समोर सरळ सेवेच्या उद्देशाने प्रदर्शित स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून केले जात आहे. अशा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. थँक्यू सो मच.